नमस्कार, मी गौरव जागीरदार आणि आपण पाहतात 4K डिजिटल न्यूज चॅनल। रोजच्या प्रमाणे आजकाल निवडणूक चालू आहे, त्यामुळे 4K चॅनलतर्फे मी निवडणुकीचे विश्लेषण करत आहे। वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या विषयावर निवडणुकीच्या वेगवेगळ्या विषयावरती आपल्याबरोबर काही मुद्दे मांडणार आहे, काही चर्चा करणार आहे। 2-3 दिवसापासून मी व्हिडिओ रिलीज करत आहे, तो खूप लोक आवडीने बघतात, खूप लोक मला भेटतात, तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही। काही लोक बोलतात खूप शॉर्ट असतात, काही लोक बोलतात चांगले असतात, काही लोक बोलतात आम्ही तुमची वाट बघतोय आणि टीका करणारी असतात। टीका करणाऱ्याला मागे सोडून द्यायचं असतं। तर सांगायचा मुद्दा की आज रोज 9 वाजता करणार होतो, पण आज थोडंसं वेगवेगळे कार्यक्रम होते, त्यामुळे उशीर झाला धावपळ करायला। त्यामुळे आत्ता थोडा लेट व्हिडिओ पाठवतोय, त्याबद्दल आपली माफी मागतो आणि आजचा आपल्या वेगळ्या विषयावरती चर्चा करूया। पहिले एक गाणं आहे का? जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आज, प्यार में बराबर। जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई। लवकरच निवडणुका होत आहेत, आता 20 तारखेला निवडणुका होत आहेत आणि जिकडे तिकडे प्रचाराची धूम धडाके चालू आहे। तर आपल्या मतदारसंघात, पनवेल मतदारसंघात, उरण मतदारसंघात जे प्रमुख उमेदवार उभे आहेत त्यांची संपत्ती 5 वर्षापूर्वी किती होती आणि आता किती आहे याचा सर्व लोकांजोगा माझ्याकडे आता आलेला आहे। हे तसेच त्यांच्यावरती कोणावरती किती गुन्हे दाखल झाले आहेत त्याचा सर्व लेखाजोखा माझ्याकडे आलेले आहेत। उमेदवारांनी जे ॲफिडेव्हिट सादर केलेले आहेत निवडणूक आयोगाला ते सर्व माझ्याकडे आलेले आहेत। तर लवकरच मी लवकर म्हणजे एक उद्या किंवा परवा, खरं म्हणजे आजच करणार होतो, पण आता वेळ नाही, याचा थोडा अभ्यास करावा लागेल, त्यामुळे एक उद्या किंवा परवा याचा लेखाजोखा आपल्याला सादर करतो। आता माझ्याकडे कोणते ॲफिडेव्हिट सांगत आहे। हे आहेत लीना अर्जुन गरड यांचं ॲफिडेव्हिट, हे आहेत बालन पाटील यांचं ॲफिडेव्हिट, हे आहे आमदार प्रशांत ठाकूर यांचं ॲफिडेव्हिट, थोडं जाडजूडच दिसतंय सगळ्यांपेक्षा। हे आहेत उरणचे आमदार महेश बालदी यांचं ॲफिडेव्हिट आणि हे प्रीतम म्हात्रे यांचं ॲफिडेव्हिट। तर मी लवकरच म्हणजे 1-2 दिवसात याचा पूर्ण स्टडी करून पूर्ण लेखाजोखा आपल्याला सादर करणार आहे। ना कुणाला भिणार ना कुणाला घाबरणार, जे काय आहे ते ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून आपल्याला सर्व सांगणार आणि आपण कोणाला मत द्यायचं ते ठरवा। धन्यवाद।